माझे नाव ईश्वरी जनार्दन माने. शाळेचे नाव श्री साईबाबा कन्या विद्या मंदिर शिर्डी. इयत्ता 7वी अ. आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय परीक्षक, शिक्षक वृंद आणि उपस्थित मित्रमैत्रिणी, ओम साईराम. आज मी आपल्यासमोर जगाला प्रेम, समता आणि मानवतेचे संदेश देणारे साईबाबांचे अनमोल वचन सबका मालिक एक या विषयावर माझे विचार मांडणार आहे. धर्म वेगळे, भाषा वेगळी, वेगवेगळे वेश. धर्म वेगळे, भाषा वेगळी, वेगवेगळे वेश. ऐका साईंचे अनमोल वचन सबका मालिक एक. सबका मालिक एक ह्या 3 शब्दांमध्ये संपूर्ण मानव जातीला एकत्र बांधण्याची ताकद आहे. या शब्दाचा साधा आणि सरळ अर्थ असा की जगातील सर्व माणसांचा ईश्वर एकच आहे. आपण त्यांना राम, कृष्ण, अल्लाह, ईश्वर, परमेश्वर किंवा वाहेगुरु अशा विविध नावांनी ओळखतो, पण त्या सर्व शक्तीचे मूळ एकच आहे. म्हणून म्हणते, मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, प्रार्थना स्थळे अनेक. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, प्रार्थना स्थळे अनेक. मार्ग जरी वेगळे असले, ध्येय मात्र एक. मार्ग जरी वेगळे असले, ध्येय मात्र एक. सदैव स्मरावे साईंचे वचन सबका मालिक एक. साईबाबांनी कधी धर्म, जात, भाषा किंवा पंथ यांच्यामध्ये भेदभाव केला नाही. त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला. त्यांच्या जीवनातून धार्मिक सलोखा आणि एकतेचा आदर्श दिसून येतो. साईबाबांनी केवळ उपदेश केला नाही, तर आपल्या कृतीतून सबका मालिक एक हा विचार जगाला दाखवून दिला. संत साईबाबांच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाबांनी नेहमीच प्रेम, दया आणि समानतेची वागणूक दिली. आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञान खूप प्रगत होत चालले आहे, पण माणसं माणसांपासून दूर होत चालले आहे. धर्म, जात, भाषा, प्रदेश यांच्या आधारावर समाजात मतभेद निर्माण होत चालले आहे. अशा वेळी साईबाबांचा सबका मालिक एक हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही. गरजूंना मदत करणे, दुःखी व्यक्तीला आधार देणे, सर्वांशी प्रेमाने वागणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. जातपात विसरूया, मने मने जोडूया. जातपात विसरूया, मने मने जोडूया. साईंच्या संदेशाने प्रेमदीप पेटूया. साईंच्या संदेशाने प्रेमदीप पेटूया. संतांनी नेहमीच समाजाला एकतेचा संदेश दिला. साईबाबांचे विचार आपल्याला शिकवतात की माणूस म्हणून आपण सर्व समान आहोत. कोणाच्याही श्रद्धेचा अपमान न करता सर्व धर्मांचा आदर करणे हीच खरी साई संदेश आहे. धर्म वेगवेगळे असू शकतात, पण माणुसकी एकच आहे. देवांची नावं वेगवेगळी असली तरी परमेश्वर एकच आहे. आपल्या सर्वांच्या रक्ताचा रंग देखील एकच लाल आहे. तसेच अंतिम सत्य देखील एकच आहे, सबका मालिक एक. ज्याप्रमाणे अनेक नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे विविध धर्माच्या पूजा पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी एकाच परमेश्वरापर्यंत पोहोचतात. सूर्य जसा सर्वांवर सारखाच प्रकाश पाडतो, पाऊस जसा भेदभाव न करता सर्वांवर सारखाच पडतो, तसंच परमेश्वराचं प्रेमही सर्वांसाठी सारखंच असतं. खरं तर माणुसकी हाच सर्व धर्मांचा पाया आहे. माणुसकी संपली तर धर्मही अपुरा ठरतो. म्हणूनच साईबाबांचा संदेश आजही आपल्याला मार्गदर्शन करतो. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, सबका मालिक एक या विचारानुसार आपण खरोखर वागत आहोत का? जर उत्तर होय हवे असेल तर आपल्या दैनंदिन जीवनात प्रेम, सहकार्य, बंधुभाव आणि सहिष्णुता यांचा स्वीकार करावा लागेल. चला तर मग आपण असा समाज घडूया जिथे धर्मापेक्षा माणुसकी मोठी असेल, द्वेषापेक्षा प्रेम मोठं असेल आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच संदेश असेल, सबका मालिक एक. शेवटी साईबाबांचा संदेश आपल्या जीवनाचा आधार बनूया आणि समाजात एकतेचे, शांततेचे व मानवतेचे बीज पेरूया. एकच सूर्य, एकच चंद्र, एकच आभाळ निळे. एकच सूर्य, एकच चंद्र, एकच